महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्याला मानाचे चांदीच्या गदेबरोबरच माझ्या वतीने थार ही आलिशान चारचाकी गाडी देण्यात येणार आहे। तसेच उपविजेत्या कुस्तीगिरास बोलेरो चारचाकी गाडी देण्यात येणार आहे। यावर्षी नगरमध्ये होणारी वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती व या स्पर्धेत तृतीय क्रमांकावर असलेल्या स्पर्धकालाही खास बक्षीस दिले जाणार आहे। माती विभागात 9 आणि गादी विभागात 9 अशा 18 गटांमध्ये ही स्पर्धा होतीये। त्यामुळे या सर्व गटांमधील प्रत्येक विजेत्याला एक बुलेट, उपविजेत्याला स्प्लेंडर मोटरसायकल आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या पैलवानाला अर्धा तोळा सोन्याची अंगठी अशी बक्षिसं दिली जाणार आहेत। या बक्षिसांसाठी थार मोटर, बोलेरो कार तसेच 18 बुलेट, 20 स्प्लेंडर आणि 30 सोन्याच्या अंगठ्या सज्ज ठेवण्यात आल्यात, अशी माहिती कुस्तीगीर संघटनेचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे। कारण की महाराष्ट्रातून अनेक लोक हे मागणी करत होते। आता सध्या विदर्भामध्ये महिलांच्या महाराष्ट्रात झाल्या त्यांची देखील मागणी होती की आम्हाला महाराष्ट्रातून मिळाली पाहिजे, पण संघटनेने त्यांना सांगितलं की तुम्ही महिलांची घ्या, नगरला आम्हाला द्यायची। त्यामुळे या संघटनेने नगरला आम्हाला ती मान्यता दिली आणि त्यामुळे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्या वाड्यापारच्या या भूमीमध्ये आज ही महाराष्ट्रातील स्पर्धा पार या वर्षी संपन्न होती। आपलं तसं नगरचं आणि कुस्तीचं फार जुनं आहे, अनेक मल्ल नगरच्या भूमीत देखील घडलेले आहे आणि आता हे तसं पाहायला गेलं तर 2014 मध्ये एकदा महाराष्ट्र केसरी झाली, त्याच्या पूर्वी एकदा झाली आणि आता 2025 हे तिसरे वर्ष आपलं आहे की महाराष्ट्र केसरी या वर्षी या ठिकाणी संपन्न होतो। त्यामुळं ह्या स्पर्धा जरी संपल्या तरी कुस्तीमधलं कार्य, पैलवान मंडळीमधलं कार्य आपल्या सातत्याने पुढच्या काळामध्ये सुरू ठेवावं लागणार आहे। कारण जो मनुष्य हा मातीशी जोडला जातो तो एक चांगल्या रीतीने समाजामध्ये एक पुढच्या काळामध्ये संस्कार देखील गुंतवला असतो आणि ज्याला संस्कार मिळतात तो मनुष्य प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होत असतो। कारण की कुस्तीमध्ये जो पैलवान असतो, जो तालीम करतो, त्याला वस्ताद पहिली शिकवतात की समोरचा वडीलधारी माणूस आला तरी त्याच्या पाया पडलं पाहिजे। त्यामुळे ही पाया पडण्याची परंपरा कुस्तीच्या लाल मातीतून मिळते आणि ती प्रेरणा मनुष्य प्रत्येक क्षेत्रामध्ये घेऊन जात असतो। त्यामुळे कुस्तीचा लाल मातीचा मनुष्य हा कुठल्याही क्षेत्रात असतो तो मोठा होत असतो। अशी अनेक उदाहरणं हे महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि मग देशामध्ये प्रसिद्ध असणारा खेळ हा कुस्तीचा खेळ आहे, पण हा महाराष्ट्रामध्ये याला एक फार मोठं वेगळं महत्व आहे। त्यामुळं जसं आज या महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांच्या माध्यमातून आता आरक्षण मिळतंय, क्रीडा क्षेत्रामध्ये आरक्षण मिळतं। जो महाराष्ट्र होईल त्याला शासनामध्ये केंद्र सरकार किंवा राज्य सरकारमध्ये नोकरी मिळते। पण आता पुढच्या काळामध्ये आपल्याला मागणी करावं लागणार सरकारकडे की महाराष्ट्र केसरीला नोकरी मिळते, पण जो दुसरा येईल, जो तिसरा येईल, याला देखील सरकारने शासन सेवेमध्ये रुजू करून घेतला पाहिजे, अशी एक मागणी आपल्या पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे। कारण त्या महाराष्ट्रामध्ये पैलवान म्हटलं तर त्याला अगदी तुम्हाला सांगतो हलाखीची परिस्थिती असेल। ग्रामीण भागामध्ये एखादा असतात त्याला इथं खुराक पाण्याची व्यवस्था नसते, त्याला राहण्यापासून खाण्यापासून सगळ्या सुविधा ज्या कुठेतरी अनेक लोक स्पॉन्सर म्हणून त्या ठिकाणी गावकरी असतील, काही दानशूर असतील एक प्रयत्न करत असतात, त्याला तो एक त्याला खर्चाचा एक चांगला एक भाग म्हणून त्याच्या पाठीमागे उभा राहत असतात। आपल्याला खरोखर अभिमान वाटावा या जिल्ह्यासाठी असं एक भव्य दिव्य नियोजन संग्राम भैयांनी आज करून दाखवलेलं आहे। हीच भव्यता अजून पुढे आपल्याला 2 तारखेपर्यंत टिकवायची आहे। सर्व खेळाडूंची व्यवस्था आणि सर्व रेफरीची व्यवस्था देखील अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी केलेली आहे। गेल्या 4 दिवसापूर्वी पालकमंत्री महोदयांनी आम्ही एकत्र येऊन इथे नियोजन आढावा पण घेतला होता, त्यावेळी खूप सुंदर प्रकारे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। या वाडिया पार्कचं कायापालट करण्याचे देखील आम्ही संकल्प केलेला आहे। मगाशी संग्राम भैयांनी सांगितलं आपल्याला की साधारणतः 51 कोटीचा प्रस्ताव आपला मंजूर झालेला आहे। या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा आपण क्रिकेट लेवल मॅचेस देखील घेण्याच्या तयारीत आम्ही आहोत। त्या प्रकारे त्याची नियोजन देखील चालू आहे। एकंदरीत या शहराला, या जिल्ह्याला जसे भौगोलिक विस्तार महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा आहे, त्याच विस्ताराप्रमाणे येथील संकुल देखील मोठा व्हावा हा देखील आमचा प्रयत्न आहे। या व्यतिरिक्त वेळोवेळी जे काही संग्राम भैयांनी या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्याची वैविध्यता आणि नाविन्यता दिसून आलेली आहे आणि त्यामुळे त्यांची लोकप्रियता देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढते आहे। खास करून तरुण खेळाडूंमध्ये त्यांची लोकप्रियता खूपच मोठी आहे।
आपल्या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रभरातून आलेल्या सर्व माझ्या पैलवान मित्रांना देखील मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि स्वागत करतो आणि पुढचे 4-5 दिवस जिल्हा प्रशासनाकडून आपल्याला जी काही मदत लागेल या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निश्चितच आम्ही देऊ असं मी आपल्याला आश्वस्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं शानदार उद्घाटन करण्यात आलं. वाडिया पार्क मैदानावर उभारण्यात आलेल्या कैलासवासी बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरीमध्ये भव्य व आकर्षक व्यासपीठ, प्रवेशद्वार तसेच 4 आखाड्यांसाठी रेसलिंग प्लॅटफॉर्म उभारण्यात आलेत. प्रवेशद्वार व व्यासपीठास खास शिवकालीन स्वरूप देण्यात आलंय. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यातून नामवंत पैलवानांचं आगमन नगर शहरात होण्यास आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. आज सायंकाळपासून माती व गादी दोन्ही प्रकारात कुस्त्यांच्या थराराला सुरुवात झाली आहे. 100 बाय 45 फुटांचं किल्ल्याच्या बुरुजाचं प्रतिकृतीचं भव्य व्यासपीठ उभारलं गेलंय. त्यावर राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा लावण्यात आल्यात. मुख्य व्यासपीठावर 100 प्रमुख पाहुण्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य व्यासपीठाशेजारी 2 व्हीआयपी व्यासपीठ उभारण्यात आले असून त्या ठिकाणी प्रत्येकी 50 व्हीआयपींची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेज समोरील रेसलिंग प्लॅटफॉर्मवर मातीचे आणि गादीचे 4 आखाडे तयार करण्यात आलेत. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन प्रसंगी माजी आमदार अरुणकाका जगताप, पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हाधिकारी सिद्धराम चालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, आयुक्त यशवंत डांगे, भैया गंदे, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे खजिनदार शिवाजी चव्हाण, सचिव संतोष भुजबळ, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अनिल गुंजाळ, पैलवान मोहन गुंजाळ, सचिन भाऊ जगताप, बाबासाहेब सानप, पैलवान सुभाष लोंढे, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक संजय चोपडा, धनंजय जाधव, निखिल वारे, बाळासाहेब पवार, अजय चितळे, विनीत पाऊल बुद्धे, प्रकाश भागाणगरे, पैलवान संभाजी लोंढे, पैलवान महेश लोंढे, दादा पांडुळे, उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान युवराज करंजुले, कार्यालयीन प्रमुख निलेश मदने, संतोष लांडे, विशाल पवार, पैलवान मनोज फुले, वैभव डाकणे, सोनू घेंबूड, अतुल कावळे, निलेश हिंगे, नगरसेवक पैलवान शिवाजी कराळे, अजय आजबे, पोपट शिंदे, किरण निकम, उमेश भागाणगरे आदी उपस्थित होते. संपूर्ण मॅट क्रमांक 1 वरील सर्व पैलवानांनी आपापले ओळखपत्र घेऊन येईल. या कुस्तीनंतर मॅट क्रमांक 2 वा यज्ञेश मसले ठाणे ग्रामीण लाल फेक विरुद्ध ओंकार शिर्के सातारा निळखेड. आपण तयार राहायचा. हलगी वादक विनंती, आपण एकदा राऊंड मारून यावं आणि एक वातावरण ते ऊर्जादायी वातावरण करावं. या आमच्या सर्व हलगी वादकांसाठी आणि सर्व कुस्ती शौकीनांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे संपूर्ण मॅट क्रमांक 1 वरील सर्व पैलवानांनी आपापले ओळखपत्र घेऊन येईल. या कुस्तीनंतर मॅट क्रमांक 2 वा यज्ञेश मसले ठाणे ग्रामीण लाल फेक विरुद्ध ओंकार शिर्के सातारा निळखेड. आपण तयार राहायचा. हलगी वादक विनंती, आपण एकदा राऊंड मारून यावं आणि एक वातावरण ते ऊर्जादायी वातावरण करावं. या आमच्या सर्व हलगी वादकांसाठी आणि सर्व कुस्ती शौकीनांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे स्वर्गीय बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी वाडिया पार्क अहिल्यानगर मध्ये राहणार. मी सर्व प्रेक्षकांना जे YouTube वरती लाईव्ह पाहत आहेत महाखेल या YouTubeच्या माध्यमातून त्या सर्व कुस्ती शौकीनांना मी विनंती करेन की आपण मोठ्या संख्येनं आणि अगदी गट क्रमांक 2 चालू कुस्ती झाल्यानंतर वैभव पाटील कोल्हापूर लाल निळा काष्टो, संकेत सातारकर अहिल्यानगर लाल काष्टो, हर्षवर्धन गजमल छत्रपती संभाजीनगर निळा काष्टो तयार लागायचे. चालू कुस्तीनंतर मॅट क्रमांक 1 वर आदित्य इंजेकर सातारा रेड कास्टो, शावीर जिराकर चंद्रपूर ब्लू कास्टो. पाथर्डी नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष आदरणीय सुभाष मामा बोडके त्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. विठ्ठलजी लांगे साहेब दैनिक लोक आवाजचे संपादक निर्भीड पत्रकार उपस्थित झालेले आहेत, त्यांचं स्वागत. पत्रकार आदरणीय सिद्धार्थजी दीक्षित, सर्व
कोल्हापूर. उद्या सगळे वर्तमानपत्र या मल्लांच्या कुस्त्यांच्या थरारक क्षण टिपणाऱ्या आमच्या सर्व फोटोग्राफर मित्रांचं खरंच मनापासून कौतुक, मनापासून त्यांचं योगदान इथे या संपूर्ण स्पर्धेसाठी आमचे विक्रमजी लोखंडे आहेत व्हिडिओग्राफर. त्याचबरोबर महाखेल युट्यूब चॅनलवरती हा सगळा सोहळा आपण लाईव्ह पाहतो. आपल्या इथल्या अहिल्यानगरमधील संयोजक निलेशजी बदले सर, त्याचबरोबर भुजबळ सर, हे सर्व अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे पैलवान शिवाजी. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.